यांची जयंती। आज या जयंतीच्या निमित्तानं श्री सद्गुरू बाळामामा तालीम येथे काँग्रेसचे गटनेते माननीय इंद्रित मोंद्रे साहेब, माननीय SK साहेब, माननीय गणेश मोरे साहेब, माननीय डॉक्टर सागर चौगले साहेब, माननीय किरण पाटील साहेब, अशोक माळवी साहेब, सागर घोष साहेब, स्वरूप धोंदले साहेब, मारुती गौतम साहेब, कोथमीर साहेब, मिरझर काका यांच्या उपस्थितीत आणि माननीय इंद्रित मोंद्रे साहेब यांच्या शुभ हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे खरं म्हणजे सणाप्रमाणे साजरी केली पाहिजे, कारण ज्या शाहू महाराजांनी बाबासाहेबांना शिक्षण दिलं त्या शाहू महाराजांची जयंती साजरी करताना बाबासाहेब म्हणायचे की शाहू महाराजांची जयंती जन्मदिवस हा सणाप्रमाणे साजरा झाला पाहिजे। त्याप्रमाणे मी असं म्हणतो की 4500 वर्षे गुलामगिरी ज्या बाबासाहेबांनी संपवली, ज्या बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराजांचा विचार स्वतः समुद्रापर्यंत पोहोचवला, त्या शाहू महाराजांची जयंती खऱ्या अर्थानं बहुजन समाजाने सणाप्रमाणे साजरी केली पाहिजे। तुम्हाला आम्हाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार कोण दिला तर बाबासाहेबांनी दिला। बाबासाहेबांची राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनेमध्ये कलम 14 असेल, कलम 15, 16, 17, 18, 19, 20, 21 ही कलम असतील, ही मूलभूत हक्काची कलम आहे। ही खरं म्हणजे मानवतेचा मॅग्ना चार्टा म्हणला पाहिजे। कुठल्याही देशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला गेला नव्हता, तो सर्वप्रथम या हिंदुस्थानामध्ये बाबासाहेबांनी दिला। कामगारांचे कायदे असतील, कामगारांना वेतन असेल, कामगारांना ओव्हर टाईमचा दर्जा असेल किंवा स्त्रियांना गरोदरपणी त्यांना भर पगार रजा देण्याची तरतूद असेल, ही सगळी बाबासाहेबांनी केलेली तरतूद आहे। जी जुलमी सावकारी पद्धत होती बाबासाहेबांनी रद्द केली। बाकरानागर सारखं आंतरराष्ट्रीय धरण जे आजही आशिया खंडाचं प्रमुख मोठं धरण आहे, ते धरण बांधण्याचं काम बाबासाहेबांनी केलं। केवळ बाबासाहेब कायदा घेऊन थांबले नाही तर खऱ्या अर्थात त्यांनी लढायला शिकवलं। जिथे जिथे शोषित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत, ग्रस्त आहेत, ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध लढण्याचा महामंत्र म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। ज्याप्रमाणे मार्टिन लुथरचं काम दक्षिण अमेरिकेत आहे, त्याप्रमाणे बाबासाहेबांचं काम या भारतामध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मित्रांनो, बाबासाहेबांच्यापासून काय शिकायचं तर बाबासाहेबांपासून स्वाभिमान शिकायचा। बाबासाहेब म्हणायचे जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तरी 2 रुपयामध्ये 1 रुपया पुस्तकासाठी खर्च करा आणि 1 रुपया तुम्ही भाकरीसाठी खा, भाकरीसाठी वापरा, म्हणजे भाकरी खा आणि पुस्तक वाचा, म्हणजे तुम्ही शिक्षण जगलं पाहिजे। बाबासाहेब त्यापुढे म्हणायचं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिक्षण कशासाठी पाहिजे? हे शिक्षण तुम्हाला सन्मान देतं, माणूस म्हणून जगण्याची ताकद देतं। कारण 4500 वर्ष इतिहासात जर मोंद्रे साहेब पाहिलं तर तुम्हाला आम्हाला म्हणजे बहुजन पूर्ण बहुजन समाजामध्ये मराठा असेल, ओबीसी असेल, दलित असतील, आदिवासी असतील, या समाजाला पेशव्याचे काहीतरी फार अत्याचार झाले होते। गळ्यामध्ये गाडगं घालायचं आणि कमरेला झावळ्या बांधायच्या, एवढे फार मोठे अन्याय या पेशव्याच्या काळात झाले होते। खऱ्या अर्थानं स्त्रियांना वंचित ठेवलं होतं, जातीभेद चरमपंथाला पोहोचला होता, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला गेला नव्हता। ती जी विषमता आहे ती बाबासाहेब राज्यघटना लिहून एका दणक्यात 4500 वर्षाचा अंधकार नष्ट केला। मित्रांनो, बाबासाहेबांची राज्यघटना जर वाचली तर कलम 21 म्हणजे राईट टू लाईफ आहे, जगण्याचा अधिकार देतं। माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार, तो माणूस कोणी असू दे, झोपडपट्टी जन्माला असू दे किंवा महालात जन्माला असू दे, त्याला जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला, त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला, त्याला मोकळेपणे बोलण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या देशावरती फार मोठे उपकार आहेत, कारण त्यांनी हा देश एकसंघ बांधला, एक छत्री बांधला। या देशामध्ये जर एक काय असेल तर संविधान आहे आणि त्या संविधानात तुम्ही आम्ही एकत्र आहे। म्हणून अशा परमपवित्र संविधानाच्या निर्मात्याला आपण त्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करूया। आणि मित्रांनो, बाबासाहेबांच्या पासून शिक्षण घेऊया, त्याग घेऊया। मित्रांनो, बाबासाहेबांच्यावर त्यांची पत्नी रमा मातेचं कार्य अफाट आहे। मित्रांनो, त्या पती पत्नीचे देशावरती उपकार आहेत आणि बाबासाहेब झालं नसेल तुम्हाला आम्हाला पुन्हा गळ्यात गाडग्यात कमेला झाडं पण हिंडावं लागलं असतं। मी विषम नष्ट करणाऱ्या महामानवाला वंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय शिवराय, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज या ठिकाणी सद्गुरू बाळामामा तालीम येथे साजरी होत असताना या महापुरुषाला वंदन करण्यासाठी उपस्थित काँग्रेसचे गटनेते सन्माननीय इंद्रित मोंद्रे साहेब, माजी नगरसेवक सन्माननीय अमोल माने साहेब, त्या प्रभागाचे माजी नगरसेविका त्यांचे चिरंजीव विजय गाभे साहेब, माजी परिवहन समिती सदस्य शिंदे साहेब आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या महामानवाला अभिवादन करण्यासाठी इथं जमलात, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। एकच सांगतो की आज आपण आपल्या देशामध्ये ज्या घडामोडी घडतात, आपण म्हणतो की आपला देश हा 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना महासत्तेच्या दिशेने चालू आहे, पण आज आपण खरोखर महासत्तेच्या दिशेने चाललोय का हे बघणं फार महत्त्वाचं आहे। कारण आज सुद्धा आपण आता ज्या गोष्टीमध्ये अडकलोय ते बघितलं तर भाषावाद, प्रांतवाद आणि जातीवाद या 3 गोष्टीमध्येच अडकलेलो आहे। आणि त्यामुळे ह्या महामानवांचे विचार येणाऱ्या पिढीला समजावेत ह्या हेतून आपण या ठिकाणी या महापुरुषांची जयंती साजरी करत असतो। छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, शाहू आंबेडकर असतील, यांचे विचार येणाऱ्या पिढीला समजले पाहिजेत
आणि मानेसाहेब, खरोखर तुमचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो की महापुरुषांचे विचार आणि त्यांची जयंती करण्याचं भाग्य तुमच्यामुळे आम्हाला या ठिकाणी मिळतं. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यामुळे मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो.